नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जी पार पडलेली होती, या परीक्षेच्या मार्फत याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षेच्या मार्फत 938 रिक्त पदांची जाहिरात जी आहे ही 6 ऑक्टोबर 2025ला प्रसिद्ध झालेली होती. परंतु यामध्ये आत्ता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शुद्धीपत्र काढलेलं आहे आणि या शुद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 या परीक्षेमधून भरावयाची विविध संवर्गातली पदं जी आहेत ही एकूण 1741 आहेत. म्हणजे जवळपास ही पदं दुप्पट झालेली आहेत. या पदांच्या मध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे पाहू शकतो की एकूण 803 पदांची वाढ झालेली आहे. यामध्ये लिपिक टंकलेखकची जी पदं आहेत, लिपिक टंकलेखकसाठी जी एकूण पदं आहेत ही 1530 पदं लिपिक टंकलेखकसाठी आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, सर्वजण ज्या पदांची आतुरतेने वाट पाहत होते, हे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कची जी पदं आहेत ही 125 पदं, एक्साईज सब इन्स्पेक्टरची जी 125 पदं आहेत ही पदंसुद्धा यामध्ये ॲड झालेली आहेत. त्यानंतर कर सहाय्यक टॅक्स असिस्टंटची एकूण 73 पदं आहेत. त्यानंतर उद्योग निरीक्षक इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरची जी पदं आहेत ही 9 पदं आहेत आणि टेक्निकल असिस्टंटची 4 पदं, अशी 1741 पदांची ही हे जे शुद्धीपत्रक आहे हे प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षा दिलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना हा खूप मोठा दिलासा आहे. या परीक्षेचं पूर्वपरीक्षेचं मेरिटसुद्धा बऱ्यापैकी खूप कमी येऊ शकतं आणि हा निकाल अर्थातच या आठवड्यामध्ये लागून जाईल. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला पात्र होण्याची संधी मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला एमपीएससी मार्फत पद मिळवण्याची संधीसुद्धा या ठिकाणी खूप सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. कारण एकूण 1741 पदं भरली जाणार आहेत. त्यामध्ये आपण पाहू शकतो की लिपिक टंकलेखकची 1530 पदं आहेत. सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. ह्या एक्साईज सब इन्स्पेक्टरची 125 पदं आहेत. टॅक्स असिस्टंटची 73 पदं आहेत. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरची 9 पदं आहेत आणि तांत्रिक सहाय्यकची 4 पदं आहेत. याचा सविस्तर तपशील आपण या ठिकाणी पाहू शकतो की उद्योग निरीक्षकची पदं जी आहेत ही एकूण 9 पदं आहेत. तांत्रिक सहाय्यकची 4 पदं आहेत. कर सहाय्यकची GST डिपार्टमेंटमध्ये जी महत्त्वाची पदं आहेत ही 73 पदं भरली जाणार आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिपिक टंकलेखकसाठी एकूण 1527 पदं आहेत. त्याचबरोबर आपण सर्वजण महत्त्वाची अशी जी पदांची वाट बघत होतो, आत्तापर्यंतच्या एमपीएससीच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त पदं जी आहेत ही दुय्यम निरीक्षकची 125 पदं या परीक्षेच्या मार्फत भरली जाणार आहेत. यामध्ये आपण पाहू शकतो अनुसूचित जमातीसाठी 15 पदं आहेत, अनुसूचित जातीसाठी 10 पदं आहेत, विमुक्त जातीसाठी 5 पदं आहेत, भटक्या जमाती 4 पदं आहेत, भटक्या जमाती क 4 पदं, ड 2 पदं, इतर मागासवर्गीय 24 पदं, विशेष मागास प्रवर्ग 2 पदं, त्याच्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग 13 पदं, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 13 पदं आणि ओपनसाठी 92 पदं, एकूण आरक्षित पदं 92 आणि ओपनसाठी 33 पदं, अशी 125 पदांची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे ही पदं आपल्या मूळ जाहिरातीमध्ये वाढवण्यात आलेली आहेत. त्यानंतर बेलीप व लिपिक गट क नगरपाल मुंबई यांच्या कार्यालयामध्ये एकूण 3 पदं आहेत. लिपिक टंकलेखक संवर्गामध्ये एकूण 1527 पदं आहेत. यामध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभागामध्ये 190 पदं आहेत. त्यानंतर लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालयामध्ये 2 पदं आहेत. राज्यपालांच्या सचिव कार्यालय 9 पदं आहेत. राज्यपालांचं परिवार प्रबंधक कार्यालय 1 पद आहे. म्हणजे सर्व विभागाची या ठिकाणी पदं दिलेली आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई 16 पदं आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र 14 पदं आहेत. पोलीस महासंचालक कार्यालय शहर लिपिक संवर्ग मुंबई 50 पदं आहेत. पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई बृहन्मुंबई क्षेत्रातलं ही सगळ्यात महत्त्वाची एकूण 378 पदं जी आहेत लिपिक प्रवर्गाची, ही पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई बृहन्मुंबई क्षेत्रामधलं त्या ठिकाणी एकूण 378 पदं जी आहेत ही या ठिकाणी ॲड झालेली आहेत. त्याच्यानंतर अध्यक्ष औद्योगिक न्यायालय मुंबई 7 पदं आहेत. अध्यक्ष औद्योगिक न्यायालय मुंबई बृहन्मुंबई क्षेत्राबाहेरची 18 पदं आहेत.
संचालक उद्योग संचालनालय मुंबईमध्ये एकूण 26 पदं आहेत. सहसंचालक लेखा व कोषागार कार्यालय पुणे या ठिकाणी 42 पदं आहेत. सहसंचालक लेखा व कोषागार नाशिक विभाग नाशिकमध्ये 9 पदं आहेत. त्यानंतर सहसंचालक लेखा व कोषागारे छत्रपती संभाजीनगर विभाग या ठिकाणी 12 पदं आहेत. सहसंचालक लेखा व कोषागारे अमरावती विभाग एकूण 25 पदं आहेत. तर या ठिकाणी सर्व विभागांची आपण पाहू शकतो की क्लर्कची जी पदं आहेत ही जवळपास 1530 पदं जी आहेत ही ॲड करून देण्यात आली आहेत. सर्व विभाग निहाय ही पदांची संख्या आहे. तर यामध्ये आपल्याला हे लक्षात येऊ शकतं की अतिशय महत्त्वाची अशी ही पदवाढ या जाहिरातीमध्ये झालेली आहे. या ठिकाणी आपण सविस्तर ही बाब आपल्या लक्षात आलेली आहे की पूर्वपरीक्षा डिक्लेअर झाली त्यावेळेला म्हणजे 6 ऑक्टोबर 2025च्या जाहिरातीमध्ये 938 पदं या ठिकाणी होती आणि ती आता एकूण 1741 पदं झालेली आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी MPSCची ग्रुप Cची परीक्षा पूर्वपरीक्षा दिलेली आहे त्यांनी मुख्य परीक्षेवर विशेषतः जास्त लक्ष द्यावं. यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे मुख्य परीक्षेसाठी जे विषय आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ठरणारा जो निर्णायक विषय आहे तो म्हणजे इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण. इंग्लिश मराठी या विषयामध्ये तुम्हाला जर या परीक्षेच्या माध्यमातून 100% यश मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इंग्लिश मराठी या विषयामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवणं क्रमप्राप्त आहे. जर तुमचा इंग्रजी मराठी या विषयाचा स्कोर हा 80+ जातोय 85+ जातोय तर तुम्ही 100% ही पोस्ट मिळवणार आहे. यासाठी ओमकार अकॅडमीच्या वतीने इंग्रजी मराठीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस सुरू आहेत. या मार्गदर्शन वर्गाचा तुम्ही लाभ घ्यावा. या मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून जर तुम्ही अभ्यास केलात तर नक्कीच तुम्हाला या दोनही विषयामध्ये खूप चांगले मार्क्स मिळतील. या दोनही विषयांचं मार्गदर्शन मी स्वतः करत असतो. मी स्वतः MPSC STI ASO परीक्षेमध्ये 2010ला महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम होतो आणि याचं कारण म्हणजे इंग्रजी मराठी या विषयाचा स्कोर. इंग्रजी विषयामध्ये कंप्लीट इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅब्युलरी मेड इझी ही 2 पुस्तकं मी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली आहेत. ती सुद्धा अतिशय उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर या परीक्षेसाठी तुम्हाला ज्या टेस्ट सिरीज आहेत म्हणजे जवळपास नाही म्हटलं तर आपल्या संपूर्ण कोर्समध्ये दोन्ही विषयांचे मिळून 5000+ प्रश्न सोडवून घेतले जातात. त्यामध्ये केवळ PYQ नव्हे तर त्या PYQच्या अनुषंगाने संभाव्य प्रश्नसुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहेत की प्रत्येक वेळेला आयोग थोडासा बदल करतो आणि हा अपेक्षित बदल काय असेल याच्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मार्गदर्शन केलं जातं. तर ज्या विद्यार्थ्यांना MPSC गट क च्या मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी अवश्य ओमकार अकॅडमीशी संपर्क साधावा. दुसऱ्या पेपरचं सुद्धा पूर्ण मार्गदर्शन आपल्या ऑनलाईन बॅचेसमध्ये उपलब्ध आहे. ऑफलाईन बॅचेससुद्धा त्यासाठी चालू आहेत. MPSC गट क परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मुख्य परीक्षेसाठी ओमकार अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. ह्या संपूर्ण प्रवासात तुम्हाला काही मार्गदर्शन आवश्यक वाटलं तर ओमकार अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर अवश्य फोन करा आणि तुमच्या शंकांचं निरसन करा. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.